हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे 5 सकाळचे. हे बघा, मुलं झोपलेच आहे आणि आम्ही उठलो आहे आता. तर माझी आंघोळ झाली आणि मी देवपूजा करत आहे. आजची आहे 15 ऑगस्ट. मला जायचं आहे शाळेमध्ये मुलांच्या. देवपूजा झाली की मी स्वयंपाक करणार. झाली माझी देवपूजा झालेली आहे आणि चहा झाला आमचा. तर हे बघा, आमचा नाश्ता पण होत आहे 7:30 वाजता. तर मग गणूसाठी चहा केलेला आहे मी इथं. गणू उठला आहे आणि आता गणूची आंघोळ, रामची आंघोळ झाली. राम शाळेचे कपडे घालत आहे. राम स्वतःच तयारी करतो आणि गणूची तयारी मला करून द्यावी लागते. तयारी झाली की मुलं जाणार शाळेमध्ये आणि यांना नेऊन द्यावं लागते स्टॉपवर. त्याचे बाबा नेऊन देतात त्यांना स्टॉपवर. स्टॉपवरून त्यांची रॅली जाते शाळेमध्ये आणि नंतर 8 वाजता होते ध्वजारोहणाचा कार्यक्रम. तर हे बघा, गणू कसा जात आहे आणि आता मी ते यांचे 2-3 फोटो काढून घेणार. हे बघा, पोस्ट द्यायला गेला खाली गणू. तर हे बघा कसे वाटत आहे आमचे फोटो, तर मला नक्की सांगा. झाले आमचे फोटो काढून आणि इथून सर्व मुलंच जातात माझ्या घराजवळून. हे मुलं आहे मोठे हायस्कूलचे. चला मग, मुलं जात आहे आता आणि मी करते आता कामं. चला मग, मुलं गेलेले आहे आता. मुलांना केला बाय बाय. तर चला आता आपले कामं बघत आहे वाट. चला मग, मुलं गेले आहे, मी जाते आता शाळेमध्ये आणि आली आहे मी शाळेमध्ये. तर मुलं बघा कसे दिसत आहे, ध्वजारोहणाच्या तयारीत आहे. आणि इकडे आम्ही घेतली सेल्फी काढून. चला मजा तरी करून घ्यावं म्हटलं, थोडेसे एन्जॉय करायचा. एन्जॉय नाही केला तर मन फ्रेश नाही होत. सलामीसाठी तयार आहेत मुलं. तर बघा, आता सलामी देतात मुलं. तर कशी वाटली सलामी, तर त्यांच्यासाठी एक लाईक तरी द्या. आमच्या शाळेमध्ये आलेले आहे रोजबेजला गंगागिरीचे आणि ते दरवर्षी पण येतात, बोलायला येतात मुलांसाठी बक्षीस घेऊन. एवढं काम चालू करतात. तेव्हा मुलं आणखी करत आहे सलामी. तर पाहुणे बसलेले आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे. ध्वजारोहण काही घेतलं नाही आम्ही व्हिडिओमध्ये, कारण स्टोरीत करतो तर व्हिडिओज नाही घेतला. बसलेले आहे मुलं बघत आहे. चॉकलेट बिस्किट त्यांची वाटते ते आम्हाला खाऊ देते तरी नाही. आणि सर लोक तर मधामधातच फिरत आहे बाबा. पहिले मुलांना खाऊ दिला, आता मुलं चूप बसतात. त्यांच्या बाजूला मुलं नर्सरी के जी. तर कसा वाटला व्हिडिओ, चांगला वाटला. चला मग, माझा 15 ऑगस्टचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, तर मला नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा. तर छोट्या मुलांचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला तेही सांगा. बाय बाय.